दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर। दोनों ही सलामी बल्लेबाज प्रफुल्ल और सौरभ बीच मैदान पर देखे जा सकते हैं। और गेंदबाजी के लिए गेंदबाज आकाश पाटिल, राइट आर्म ओवर द विकेट। और दोनों ही अंपायर हमारे तैयार। और अगली गेंद अंपायर का इशारा आने के बाद लेट्स प्ले। और यहां पर गेंद सीधी सीमा रेखा की तरफ, कोई चांस नहीं यहां पर। और इसी के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज और टीम का भी खाता खोलता हुआ डीजे। थैंक यू डीजे। और अच्छी शुरुआत देने में कामयाब बल्लेबाज प्रफुल्ल। इस बार अच्छी गेंद, अच्छा संबंध है, रन आउट का चांस हो सकता है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही सलामी बल्लेबाजों की तरफ से। और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 5 रनों पर। इस बार लेफ्ट हैंडर बल्लेबाज सौरभ स्ट्राइक पर। इस बार खेलना चाहते थे, रिवर्स खेलना चाहते थे, बीट होते हुए बल्लेबाज सौरभ। और अच्छी वापसी गेंदबाज की तरफ से। फिर से यहां पर अच्छी गेंद। और यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है। अगर डायरेक्ट हिट होता तो रनआउट हो सकते थे बल्लेबाज सौरभ। और दौड़कर यहाँ पर 2 रन पूरे होते हुए। और लेग बाइस का आता हुआ इशारा चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज आकाश पाटिल। इस बार उल्टोस गेंद समन्वय से के बल्लेबाज सौरभ। पहली गेंद पर चौका लगाया था बल्लेबाज ने, उसके बाद अच्छी वापसी आकाश पाटिल की तरफ से देखी जा सकती है। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी। फिर से अब इस बार अच्छी कनेक्ट गेंद और गेंद सीमा रेखा की तरफ जाती हुई 1 माउस 2 माउस सीधे 4 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 11 रन डीजे।
पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। और स्ट्राइक पर प्रफुल्ल बल्लेबाज। पहला क्वार्टर फाइनल मुकाबला चलता हुआ नासिक वर्सेस वर्धा के बीच में कड़ी धूप में ये टूर्नामेंट चलता हुआ। इस बार अच्छी गेंद समझ नहीं सके बल्लेबाज प्रफुल्ल और बाकी का काम करते हुए विकेट कीपर। पावर प्ले का चलता हुआ दूसरा ओवर जिसे पूरा करते हुए गेंदबाज श्यामराव शिंदे। इस बार पटकी हुई गेंद, कोई फील्डर मौजूद है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई सीधी, वन बाउंस, 4 रनों के लिए डीजे। थैंक यू डीजे, हमारे डीजे ऑपरेटर अनिकेत बामंदे। इस बार ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। और रन संख्या जहां पहुंची है 16 रनों पर चलता हुआ है दूसरा ओवर जिसे पूरा करते हुए श्यामराव शिंदे। अभी भी पावर प्ले की 3 गेंद आना बाकी। फिर से यहां पर रिवर्स खेलना चाहते थे, खराब थ्रो जिसके कारण दौड़कर ये दूसरा रन भी पूरा होता हुआ और लेग बाइस का आता हुआ इशारा। और इस बार पटकी हुई गेंद और बेहतरीन शॉट लगाने में कामयाब बल्लेबाज प्रफुल्ल और गेंद सीधी सीमा रेखा की तरफ, 4 रनों के लिए डीजे। के साथ रन संख्या 23 रन, 23 रनों पर जा पहुंची है। और गौरीला की यहां पर फरमाइश पूरी होती हुई, गौरीला और त्याता इंचू। इस बार अच्छी गेंद, ब्लॉक हॉल गेंद, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची 24, 24 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान में डीजे। काफी बेहतरीन साउंड सिस्टम और हमारे डीजे ऑपरेटर अनिकेत बामंदे कभी मेहनत लेते हुए, कभी कमेंट्री करते, कभी ऑपरेटिंग।
अपने कोटे का दूसरा ओवर लेकर टीम की तरफ से तीसरा ओवर आकाश पाटिल। और यहां पर रनआउट का चांस हो सकता है। खराब थ्रो जिसके कारण 2 रन यहां पर दौड़कर पूरे होते हुए दोनों रन के साथ रन संख्या 26 रन 26 रन चलता हुआ तीसरा ओवर। और यहां पर खराब फील्डिंग जिसके कारण 4 रन मिलते हुए और रन संख्या जा पहुंची है 30 रनों पर। डीजे थैंक डीजे। फिर से यहां पर 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस बार काफी अच्छी गेंद तेज गेंद आकाश पाटिल की तरफ से समझ नहीं सके बल्लेबाज प्रफुल्ल। और यहां पर रनआउट हो सकते थे। अगर डायरेक्ट हिट होती तो रनआउट हो सकते थे बल्लेबाज। और इस बार साफ बोल्ड होते हुए बल्लेबाज प्रफुल्ल। और लगता हुआ ये पहला झटका 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन 1 विकेट के नुकसान में। ड्रिंक्स ब्रेक बीच मैदान पर। डीजे नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने। क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा। क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न। सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका। क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते। बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय। अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च। कमी खर्चात हमखास उत्पादन। क्रॉपक्रेस्ट इंडिया। कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर। कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट। आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल। आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा
आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप DR. सोया 31 रन, 31 रन। और आगे का कमेंट्री का भार संभालेंगे अनिकेत बामंदे। हॅलो चेक थँक्यू. आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचं हे मैदान सजलंय. जिजामाता प्रेक्षागार खरं तर ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती अनेक अशा स्पर्धा झाल्यात ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभरावर अगदी नावलौकिक केलं. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर हे ॲग्रो क्षेत्रातील एक मानाची स्पर्धा, यावेळेला बुलढाणाचा मान उंचावणारं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्ताने. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे आणि जर पाहिला ना तर एका बाजूला गांधी सिटी वर्ध्याचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये असणारा नाशिक ॲग्रिकॉसचा संघ. मोठा फटका खेळलाय, बॉल वर गेलाय, दूर मात्र आहे का? दूर नाहीये बॉल. बॉलच्या खाली फिल्डर, विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम गांधी सिटी वर्धा संघाला. इझी टेक होता आणि तो कंप्लीट केला इकडे. थँक्यू डीजी, थँक्यू. तात्या यांचं जो गाणं लावा सांगितलं पिक्चर नाही. भाऊ थोडं बाहेर येऊन जा. बॅटिंगसाठी बिट्टू इंगळे पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या धाव फलकावरती 32 धावा, 32. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. ओ यावेळेला प्ले अँड मिस. पुन्हा एक वेळ टप्प्याचा बॉल शॉर्ट अंपल करण्याचा प्रयत्न. हाई बॉल अगदी निर्धाव असणार आहे. 2 बॉल बाकी असणार आहेत या चौथ्या ओव्हरची धावसंख्या 32-32. काय बॉलिंग आहे नाशिक ॲग्रिकॉस संघाकडे. सचिन सर काय सांगाल, ज्या पद्धतीने जर पाहिलं तर नाशिक ॲग्रिकॉसचा संघ सकाळच्या 17 पासून खेळलाय, तर बॉलिंग जर पाहिलं तर त्यामध्ये शामराव शिंदे असतील, त्यानंतर पाहिलं तर आकाश गायकवाड आहेत, त्यानंतर अक्षय गायकवाड असतील. यांसारखी बॉलिंग जर पाहिलं तर अव्वल झाली आजच्या दिवसामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? थँक्यू अनिकेत. और जैसे कि इस पूरी टूर्नामेंट में अभी तक नासिक के सभी प्लेयरों ने बहुत अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी की. एक तगड़ी टीम है. और वर्धा भी कुछ कम नहीं. दोनों ही अच्छे टीम बीच मैदान पर. हा नक्कीच सर, दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. पुन्हा एक वेळ इकडे जर पाहिलं तर ड्राईव्ह करायचा होता समोरच्या दिशेला, परंतु बॅटच्या आतील भागाला बॉल जाऊन आदळतोय. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव सोडली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते इथे समाप्ती. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा, 3 गडी बाद टीम गांधी सिटी वर्धा. डीजे
आणि पहिला डाव प्रगतीपथाला आहे आणि शामराव शिंदे संघाचा एक मुख्य गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय बॉलिंग केली आहे शामराव शिंदेने, दबावाच्या खाली ठेवले आतापर्यंत अनेक नामवंत फलंदाजांना. आता सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह करायचा होता. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे आणि तिसरे पंच आता ऍक्शन मध्ये असतील. नॉन स्ट्राइक एंडला रनआउट आहे का ते चेक करायचं आहे. कमान गोरिला. आणि खरं तर बघा, कौतुक करावं लागेल आमच्या आयोजन समितीचं. त्यांनी खूप मेहनत केली आहे संपूर्ण स्पर्धेला. आउट आउट असणार आहे तर धावपतीच्या रूपामध्ये आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील स्वप्नील. तर स्वप्नीलची मोठी विकेट येते. धक्का क्रमांक 4 लागतोय अगदी पहिल्याच बॉलवरती धावपतीच्या रूपामध्ये टीम गांधी सिटी वर्धा संघाला. AP बाय ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून. आणि जर द्वितीय पारितोषिक पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर नक्कीच अनेकांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामध्ये कौतुक करावं लागेल. सन्माननीय सुनीलभाऊ देशमुख विनायका सीड्स बुलढाणा यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचे सहर्ष असं स्वागत बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून. तर विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर स्वागत या ठिकाणी होते आहे. तर स्वागत या ठिकाणी होते आहे सन्माननीय विनायका सीड्स बुलढाणाचे सर्व आमच्या देशमुख साहेबांचं मार्गदर्शक आणि त्याचबरोबर वेळोवेळी आम्हाला सहकार्य साहेबांचं राहिलंय. आणि बघा, ही अधिष्ठिक मंडळी आमची आहे आणि ज्यावेळेला एखादी स्पर्धा घ्यायची आहे ना, खरं तर यावेळेला बुलढाण्याचा मान या संपूर्ण स्पर्धेला घेण्याचा राहिलाय. आणि अगदी एक शब्द टाकला आणि होकार लगेच आला साहेबांच्या माध्यमातून. त्यांचेही धन्यवाद असतील. खरं तर एका शब्दात होकार देणारी आणि वेळोवेळीला मार्गदर्शन करणारी ही आमची मंडळी आहे. आपलं पुनश्च एक वेळ स्वागत. पुन्हा एक वेळ दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप गतीने टाकला हा बॉल. गती आहे या गोलंदाजाकडे. शामराव शिंदे जर पाहिलं तर पहिल्या गती आहे. आणि पहिल्याही सामन्यामध्ये बघा, जेव्हा यारा यवतमाळ संघासमोर बॉलिंग केली, अक्षरशः बॅकफुटला ढकललं यारा यवतमाळ संघाला पहिल्याच डावात. परंतु मात्र उंचावलाय फटका. प्रॉपर टायमिंग भिरकावून देत असताना बॉल अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे आसमानी टोला आलाय सौरभच्या बॅटमधून. हा हिट, सुपर हिट षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती जर पाहिलं तर जाऊन पोहोचते अगदी 41 धावेंवरती. आता इकडे 41 धावसंख्या फलकावरती झाले. शेवटचे जर पाहिले तर 6 बॉल बाकी असणार आहेत. आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील सागर खलेकर. सागर खलेकर आता बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरसाठी 6 बॉलसाठी पाहायला मिळणार आहेत. बॅटिंगसाठी आशु शेडके. आशूचा पहिलाच बॉल इकडे जर पाहिला तर प्ले अँड मिस आहे. डॉट बॉल येत असताना
आणि इकडे फिनिशिंग टचेस देण्याचं काम करावं लागेल. इकडे आशु शेडकेला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सेट आहेत 15 बॉल 26 धावेवरती सौरभ, त्यांना स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण शेवटच्या क्षणातल्या धावा फार महत्त्वपूर्ण असतात. दुसऱ्या डावामध्ये बॅकफुटला गेल्यात, चांगला प्रॉपर फटका आहे, गॅपमध्ये आहे, फिल्डर बनतील मात्र तिकडे प्रेक्षक आणि बॉल जातोय डीप बॅकवर्ड बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय आशु शेडकेच्या पाठमधून चौकार. काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे एक टप्पा उसळी खात जातोय, प्रेक्षक गॅलरीमध्ये आलाय चौकार. थँक्यू डीजे. सन्माननीय आमचे ज्या स्पोर्ट्सचे सर्व अमिल सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय आणि खरं तर ज्या मॅनेजमेंटच्या आपल्याला टी शर्ट्स पाहायला मिळतात त्या ज्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात त्यांचंही स्वागत असेल. धन्यवाद असतील अमिल सरांचे. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली अगदी पाहायला मिळतील. फ्री होम डिलिव्हरी इकडे एक्सेप्ट केली आहे. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक आणखीन एक 5वा लागतोय टीम गांधी सिटी वर्धा संघाला. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा धावफलकावरती आहेत आणि बघा या संपूर्ण स्पर्धेला तब्बल 1,00,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केलं गेलंय, सहकार्य राहिलंय केपी बाय ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स बुलढाणा यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 71,000 रुपयांचं असणार आहे जे की विराज सीड्स अँड प्रोसेसिंग प्लांट चिखली यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक 51,000 रुपयांचं ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली यांच्या माध्यमातून. नंतर यूट्यूब सौजन्य आपल्याला पाहायला मिळते आहे 1,21,000 रुपयांचं क्रॉप क्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला यांच्या माध्यमातून. त्यानंतर जर पाहिलं ना तर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचमध्ये 1,001 रुपयांचं जे की क्रॉप केअर ॲग्रीटेक यांच्या माध्यमातून असणार आहे. बघा या सामन्यापासून तर फायनल सामन्यापर्यंत जेवढे सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच जेही खेळाडू होतील त्यांच्यासाठी ज्या स्पोर्ट्स सन्माननीय अमिल अनवर सरांच्या माध्यमातून एक कॅप असणार आहे ज्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर. तर या शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 6 धाब्यांच्या मदतीने इथे पहिल्या डावाची होते समाप्ती. धावसंख्या 57, 5 गडी बाद गांधी सिटी वर्धा. तर 58 धाब्यांचं लक्ष आहे टीम नाशिक ॲग्री क्रॉस संघासमोर. धन्यवाद डीजे. धन्यवाद असतील आपले. धन्यवाद असतील आमचे अक्षय निर्मल सर पंचाच्या भूमिकेत, त्यांच्या बरोबरीला अमर साठे सर. चला अंपायर. अनुभव बघा या अंपायर कमिटीला आणि या पॅनलला खूप वर्षाचा आहे. त्याचबरोबर आमच्या बरोबरीला 3 पंच सुद्धा बसले आहेत. त्यांना खूप मोठ्या भल्या भल्या स्पर्धांचा अनुभव आहे. त्यामध्ये आमचे आजच्या या संपूर्ण स्पर्धेदरम्यान जर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात
क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉपजीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइटी प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. टेब्युकोनोझोल आणि कॅप्टॅनच्या शक्तिशाली मिश्रणाने तुमच्या पिकांना द्या संरक्षणाची हमी. मिरची, टोमॅटो आणि भातातील बुरशीजन्य रोगांचा नायनाट करून मिळवा भरघोस उत्पादन. क्रॉप वॉल्डा हे पिकांवरील शेंडे, करपा आणि मर यांसारख्या गंभीर बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करते. हे एक प्रतिजैविक बुरशीनाशक असून पिकाच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित आणि गुणकारी आहे. प्रामुख्याने भात, सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. तुमच्या शेती व्यवसायात प्रगतीचं एक नवं पाऊल. नमस्कार समस्त रिटेलर्स बंधूंनो, आपल्या कृषी सेवा केंद्रासाठी लागणाऱ्या समस्त नामांकित कंपनीच्या औषधी तथा सर्व कृषी उत्पादने आता मिळतील एकाच ठिकाणी. महेश एंटरप्राइजेस घेऊन आलेले आहेत 35 पेक्षा जास्त नामांकित मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट, तेही सर्वोत्तम दरात. आम्ही सज्ज आहोत तुमच्या सेवेसाठी, कारण आम्ही देतो रिटेलर्ससाठी बेस्ट ऑफर्स. तुमच्या व्यवसायाला साथ देणारी अनुभवी सेल्स टीम, तुमची ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिसची खात्री आणि दराची गॅरंटी म्हणजेच महेश एंटरप्राइजेस. तर मग वाट कसली बघताय? आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन गती द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा. सतीश गव्हाणे उर्फ काकी आणि सागर गवळी
सन्मान्य लक्ष्मी ट्रेडर्सचे आमचे सर्वे सर्वा देवीदास जाधव पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आहेत विनायका सीट्सचे सर्वे सर्वा सन्मान्य सुनील भाऊ देशमुख असतील. हे मंचावरती विराजमान आहेत. बघा ज्या पद्धतीने या संपूर्ण सन्मान्य कल्याण भाऊ कानोडजी असतील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा, हे सुद्धा या ठिकाणी मंचावरती उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत असणार आहे. मी विनंती करेल सन्माननीय सुनील भाऊ देशमुख त्याचबरोबर सुनील भाऊ जाधव यांना की आपण इकडे कल्याण भाऊ कांजोळे साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत या ठिकाणी करायचं आहे. या दरम्यान या सामन्याला आणि दुसऱ्या डावाला होते आज सुरुवात. संभाजी हो पाटील. आपणा सर्वांचं पुनश्च एक वेळ स्वागत आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर मंचावरती विराजमान सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर आमच्या संपूर्ण आयोजन समितीचं मी समालोचक अनिकेत सहर्ष करतोय. स्वागत. वळूया मॅचकडे. या दुसऱ्या डावात पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात इकडे कट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. पहिले 3 बॉल जर पाहिले तर निर्धाव चेंडू टाकले तिकडे, 4 बॉल निर्धाव टाकल्यात. बघा काय सुरुवात केली आहे स्वप्नील सोनटक्केने. हे गांधी विनंती असेल आमच्या ग्राउंड स्टाफला कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाण्याची व्यवस्था करावी. हॅलो, ग्राउंड स्टाफ वरती पाण्याची व्यवस्था करावी लवकर. यानंतर होणारा सामना बुलढाणा ॲग्रो स्पार्टन वर्सेस नांदेड वॉरियर्स. सुंदर असा सामना. यवतमाळमध्ये या टीमा दोन्ही फायनल मध्ये भिडल्या होत्या, तेच बघायला मिळेल. सकाळपासून आले ना ते खेळत होते ते सगळ्या. मंचावर उपस्थित सुनीलदादा देशमुख, विनायका सीड्स मॅचचा आनंद घेताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा, 1 गडीवाड टीम नाशिक ॲग्रोगोज 11 संघ पाहायला मिळतोय. आकाश आणि यतींद्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली यतींद्र त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर आकाशने. आता कौस्तुभ बॉलिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला आणखीन एक एक्सपिरियन्स बॉलर गांधी सिटी वर्धा संघाकडून. गौरव बर्डे सर, आपणास विनंती आहे नक्कीच आपण फोटो काढायचे आहेत, ते पण मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. समंत मंडप डेकोरेशनचे सर्व आमचे गौरव बर्डे सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा, 1 गडी बाद, 30 बॉल 84, 54 धाव्यांची गरज आहे. 30 बॉल 54 धावा करायच्यात. बॅकफुटला जात चांगला खेळलाय फटका, काय प्रॉपर टायमिंग सजवलं इकडे. यतींद्रच्या बॅटमधून बॅकफुटला जात कट, अगदी चाबूक फटका, बॉल डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. हॅलो, यानंतरचा मॅच MH56 खामगाव वर्सेस ताडोबा. दोन्ही टीमने टॉस साठी यायचंय. चौकार लगावला इकडे. यतींद्र जर पाहिलं तर या खेळाडूकडे
क्लास आहे, तेवढ्या चांगल्या पद्धतीची टायमिंग आहे आणि त्याचबरोबर हा खेळाडू जो आहे लेदर बॉल क्रिकेट खूप खेळलाय, तेवढे त्याचा फायदा पुरेपूर होतो. टायमिंगने फटके खेळण्याचा प्रयत्न आहे आणि बघा ज्या पद्धतीने लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक समानता आहे. जो खेळाडू क्लासिकल आणि टायमिंगने खेळेल ना त्याला नक्कीच फायदा होतो. ही बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा इकडे केली आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरसावती आहे 9 धावेंवरती. 29 बॉल 49 धावेंची इथून गरज. यतींद्र आकाश या जोडीवरती आता सर्व काही निर्भर असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं विकेट आल्या तर दबाव वाढेल. ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये, पाठलाग करतायत फिल्डर. बॉलचा वेगाने, बॉल अधिक वेगाने जातोय तिकडे, मात्र भाऊ आरामशीर पळा, थोडं भीत वगैरे पाहून पळा. त्यावेळेला ती भिंत सांभाळून फिल्डिंग करायची आहे. धावसंख्या धाव फलकावरती या 4 धावेंच्या मदतीने 13 धावेंवर जाऊन पोहोचते आहे. जर इकडे पावसाने व्यत्यय टाकलं तर जिकडे सामना थांबला तिथूनच सामना सुरू होईल. धावसंख्या धाव फलकावरती 13 धावा 13. समोर खेळलाय, गॅप मध्ये आहे, फिल्डर राहतील दूर आणि बॉल जातोय अगदी लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. यतींद्रच्या बॅटमधून आलाय चौकार. चला, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. नक्कीच पहिला क्वार्टर फायनलचा मॅच जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि एकीकडे जर बघितलं तर नाशिकचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर वर्धा संघ आतापर्यंत जर बघितलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना तब्बल 58 धावेंचं इकडे मात्र जे की लक्ष ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत तरी नाशिक टीमने 21 धावेंपर्यंत मजल मारलेली आहे. यतींद्र यांचा क्लास, यतींद्र यांचा शो याही मॅच मध्ये मात्र कंटिन्यू आहे. फुलाल्यांचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि इथे देखील जर बघितलं तर टायमिंगच्या बळावरती बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पार आणि या पंचांचा इशारा इकडे मात्र 4 चौकार. थँक्यू डीजे. तब्बल 5 बॉल आणि 5 चौकार त्यांनी पाहायला मिळालेत. यावेळेसचा बॉल सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॅटिंग, प्युअर टायमिंगच्या बळावरती जर बघितलं तर सर्वच फटके त्यांनी पाहायला मिळालेत आपल्याला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने षटक मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 26 धावा 1 गडी बाद. चेक. चला तर टॉस साठी या. तर आपण टॉस करतोय MS छप्पन खामगावने त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर एका बाजूला अगदी समान ताकदीचा संघ ताडोबा टायगर्स चंद्रपूरचा संघ पाहायला मिळणार आहे. टॉस होतोय. सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ देशमुख, त्याचबरोबर इंगळे सरांना विनंती, आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. थँक्यू डीजे.
लक्ष्मी ट्रेडर्सचे सर्वात सन्माननीय आमचे देविदास सरांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा टॉससाठी या. त्याचबरोबर सन्माननीय दत्ताभाऊ, आपण सुद्धा आमच्यासोबत जॉईंट व्हायचं आहे. खरं तर ही आमचे तोलामोलाचे मान्यवर मंडळी यांच्या अगदी मार्गदर्शनाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर टॉस अगदी अवघ्या काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सर्वांना विनंती, आपण कृपया इकडे प्रेझेंटेशन बॉक्सवरती यायचं आहे. तर टॉस संपन्न होतो आहे आणि MH56 खामगाव संघाच्या कॅप्टनचा कॉल असणार आहे. तर अभिषेक सर कॉल करतायत. टेल इज द कॉल. हेड इट इज. टॉस जिंकलाय मॅच मध्ये ताडोबा टायगर संघाचे कॅप्टन सर. टॉस जिंकलाय, काय करणार आहात, काय निर्णय असणार आहे? बॉलिंगचा निर्णय आहे. क्वार्टर फायनलचा सामना एका बाजूला जर पाहिलं तर MH56 खामगावचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपला अगदी बाउंड्रीवर आलात. नक्कीच काय सांगाल या स्पर्धेबाबत? स्पर्धा आणि आयोजन खूप उत्तम चाललेलं आहे आतापर्यंत तरी आमच्या मते, आणि कमिटीचे निर्णय जे काही आहे ते पण एकदम बरोबर आहे. तर ओव्हरऑल सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा मॅचसाठी. अभिषेक सर, टॉस गमावलाय, टॉस महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस काही एवढा महत्त्वाचा नव्हता आमच्या हिशोबाने. आम्हाला आमच्या फलंदाजावर खूप चांगला विश्वास आहे आणि ताडोबा संघासमोर एक बलाढ्य आम्ही असं एक जे आहे टार्गेट आहे हे आम्ही उभं करून देऊ आणि त्याला डिफेंड करू 100%. नक्कीच जर पाहिलं तर आपण आपल्या स्वतःच्या माध्यमातून जर पाहिलं तर इकडे आयोजन आपण एका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कमिटीमध्ये आहात. एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी सोबतच खेळ आपला होणार आहे. तर त्याबाबत काय सांगाल? निश्चितच जबाबदारी ही खूप मोठी दिलेली आहे माझ्याकडे. ती खूप चांगल्या प्रकारे जशी मॅनेजमेंट कमिटी मला ज्या विश्वासाने मला ही जबाबदारी दिली मी पार पाडतोय. त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला, त्या हिशोबाने आपलं चालू पण आहे. सोबतच आपला संघ पण एक याच्यात पार्टिसिपेट करून आणला आहे, तेही पण चांगली कामगिरी करतायत. निश्चितच खूप चांगलं आपल्या जिल्ह्यासाठी होत आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर प्रेक्षक आपल्यासोबत जर पाहिलं तर नक्कीच सरांना सुद्धा विनंती करेल सर, या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला शुभेच्छा नक्कीच आपल्याकडून ऐकायला आवडतील. आज आपल्या या ठिकाणी बुलढाणा ॲग्रो असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय स्पर्धा या बुलढाण्यामध्ये या इथे होत आहेत आणि याचं एक चांगलं सुंदर आयोजन कर्मचारी जे आहेत त्यांनी आणि ॲग्रो असोसिएशन आणि या सर्व आयोजनामध्ये ज्या लोकांनी ॲज अ आयोजक म्हणून जो सहभाग नोंदवला, ज्यांनी याच्यासाठी वेळ दिला, त्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा हे आयोजन आपण करत राहावं अशा सुद्धा शुभेच्छा आपल्याला देतो. धन्यवाद. आपले अनमोल शब्द कानावरले पडले आणि खरं तर नक्कीच आपल्याला सुद्धा विनंती आहे सर, आपण सुद्धा या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्यात. धन्यवाद साहेब. सर्वात प्रथम बुलढाणा जिल्ह्याला हा इथं मान मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी क्रिकेटचे चाहते आणि खेळाडू, विशेष म्हणजे आमच्या कंपन्यावाले असतील, डीलर लोक असतील, या सर्व मंडळींनी एक चांगला एन्जॉय या ठिकाणी केला आणि बुलढाणा जिल्ह्याला हा मान दिला. आणि बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या सर्व व्यावसायिकांनी, कंपन्यांच्या सीड कंपनी असेल, पेस्टिसाईड असेल, या मंडळींनी खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. त्याबद्दल सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद असतील. तर नक्कीच आपले सुद्धा धन्यवाद असतील दत्ताभाऊंचे. खरं तर दत्ताभाऊंचा एक मोठा रोल राहिला आहे, सिंहाचा वाटा राहिला आहे. खरं तर यांच्या मार्गदर्शनाखाली कारण अध्यक्ष आहेत बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचे आणि त्यांनी ज्या वेळेला सूचना केल्या त्यांच्या सूचनांच्या अधिनियमाने आम्ही संपूर्ण ही कामगिरी या ठिकाणी पार करतोय. धन्यवाद असतील आपल्या सर्वांचे. आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच प्रेक्षक टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय टीम ताडोबा टायगर चंद्रपूर संघाच्या कॅप्टनने प्रथमदादांचा यानंतरच्या मॅचमध्ये बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं आमंत्रण इकडे दिलं MH56 खामगाव संघासमोर. थोडे या मॅचकडे आणि जाऊया सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. सौरजी राजपूत सर आपल्यासोबत जुळत आहेत. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा
आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉप क्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉप क्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉप क्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉप क्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष. निलेश कापसे यांना मात्र जर बघितलं तर आता वर्धा संघाकडनं गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. क्षेत्ररक्षण मात्र इकडे सजवलं जात आहे. यतींद्र यांच्यासाठी डावकुऱ्या त्याचे खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लाईक, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला 38च्या बाहेर क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. 38 मध्ये कव्हर्स, पॉइंट, गली, लेग गली घेऊन मात्र इकडे जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात आहे. 39 वर 1 स्कोर. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे मात्र खेळाडू आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव तिकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोरबोर्ड जो आहे तो मात्र आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. 40 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. रन फेस्ट राहिलेली आहे या मैदानावर. धावा जर बघितल्या ना तर मोठ्या प्रमाणावर येत आहे. 4 बॉल मध्ये एकीकडे आकाश आपण बघतोय 15 वरती नॉट आउट आहेत. 2 चौकार, 1 षटकार त्यांच्याही माध्यमातून आलाय. खास करून जो मागच्या षटकात एक जो 6 त्यांनी खेळला होता फ्लिक ऑफ द रिस्टचा, आता जर बघितलं तर विजय तसा दिसतोय, बट कामगिरी करावी लागणार आहे. 17 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 18 धावांचं आव्हान. नाशिक ॲग्रोकॉस 11 सध्याच्या घडला आगेकूच करत असताना. याही वेळचा बॉल बॅकफुटवर येऊन लटकट करून दिलाय. डीप पॉइंटला नाहीये तिकडे मात्र कुठलाच फिल्डर. अगदी चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत सरळ निघून गेला डीप पॉइंट सीमारेषा पार आणि आकाशच्या पाठमधनं आलाय चौकार. 4 चांगली फटकेबाजी, वाट बघितली आणि वाट लावली, असाच मात्र फटका होता. आणि नक्कीच आता आपण बघतोय क्षेत्ररक्षण मात्र त्या झोन मध्ये वाढवलं गेलंय. बाद फेरीचा सामना आहे हा. जो संघ हारेल डायरेक्ट घरच्या दिशेने. आता जर बघितलं तर 16 बॉल मध्ये 14चं समीकरण आहे सध्याच्या घडीला. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. जसा चौकार आला तसा मात्र पुढच्या बॉलवर सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. तब्बल आपण बघतोय या एका धावेच्या मदतीने 45 धावा, 45 ना, यस, स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. अवघ्या 13 धाव्यांची गरज आहे. चांगली पार्टनरशिप. 45 यस. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये विचारणा केली आहे. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र विचारणा केली गेली आहे तिसऱ्या पंचांना. आता बघूयात तिसरे पंच काय निर्णय देतात आहे आणि काय नाही ते. तत्पूर्वी सध्याच्या घडला जर बघितलं तर गोरीला आणि तात्या विंचू काय कौतुक करावं. नक्कीच जर नो बॉल.
चला गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिकार्डमध्ये नो बॉल. गोलंदाज आता या स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही आणि त्याचबरोबर जर बघितलं तर नो बॉलच्या रूपात स्कोर बोर्डवर एक धाव जोडेल आणि पुढचा बॉल राहील. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. लायसन्स टू किल आहे आता हात खोलण्याची पुरेपूर जर बघितलं तर संधी. आणि आशु शेळके यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवरचे की पाचारण केलं गेलंय. फ्री हिट राहणार आहे इकडे. आणि स्ट्राईकवर कोण आहे आतापर्यंत चौकारांमध्ये डील करणारा खेळाडू. 10 बॉल 10 पैकी अर्धे तर बाउंड्रीच्या बाहेरच मारलेत. यतींद्र जो संघ जिंकेल ऑलमोस्ट जर बघितलं तर बक्षीस पात्र फेरीसाठी 3च का उद्या नक्कीच लढताना आपल्याला पाहायला मिळेल कारण की 3 पारितोषिक या स्पर्धेत आपण बघतोय. 3 झळाळते करंटक आहे. 1 लाखाचा जर बघितला तर पहिला भव्य दिव्य पुरस्कार. दुसरा पुरस्कार जर बघितला तर 71,000चा आहे आणि तृतीय पुरस्कार 51,000. ओहो हो फ्री हिटचा बॉल नक्कीच जर बघितला तर बॉडी लाईनच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकला काशे शफल झाले आणि तिथून मात्र खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील आपण बघतोय मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात कारण की एक काळ होता ओपनच्या स्पर्धांचं जर बघितलं तर प्रमाण बऱ्यापैकी राहायचं. मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठे संघ मात्र प्रामुख्याने पाहायला मिळायचे. पण आता जर बघितलं तर प्रीमियर लीग जेव्हापासून आल्या फॉर्मॅट बदललाय. इकडे काय हे काय ये क्या है देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के तू देता 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 तो फिर बैटिंग वाला भी लेता लेता लेता. रेफरल ऍक्शनच्या रिगार्डमध्ये यस ऍक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र विचारणा केली आहे 3ऱ्या पंचांना. आता 3रे पंच शहानिशा करून जो काय तो निर्णय देतील. हालाकी चौकार तर आहे बट नो बॉल आहे की नाही यासाठी मात्र 3ऱ्या पंचांना विचारणा केली गेलेली आहे. नो बॉल. नो बॉलचा कॉल इकडे मात्र जो की 3ऱ्या पंचाच्या माध्यमातून दिला गेलाय आणि या नो बॉलच्या मदतीने जर बघितलं तर धावा संख्या जाईल 51च्या स्कोरवरती. धावा कशा बनल्या हे कळलेलं देखील नाहीये नाशिक संघासाठी. अगदी झटपट पटापट 51 धावांची 18 बॉलमध्ये पार्टनरशिप देखील पूर्ण झालेली आहे. चला घाई करायची आहे. वेळ जास्त वाया घालवू नका. बघा यानंतरही 3 मॅचेस आहेत आणि यानंतर दोन्ही संघ आपल्याला विनंती आपण मात्र तयार राहायचंय. जशी ही मॅच संपेल तसं मात्र लगेच पुढच्या दोन्ही संघांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. तत्पूर्वी आमच्या सर्व स्पॉन्सर्सचा धन्यवाद राहील ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौजन्यातनं हा भव्य दिव्य थरार जो की सध्याच्या घडीला उभा राहिलेला आहे बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा. त्या प्रत्येक सौजन्याचं मात्र धन्यवाद ज्यांच्या सहकार्याने जर बघितलं तर हा थरार मात्र आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय. 7 धावांची गरज आहे 15 बॉलमध्ये. यतींद्र 12 बॉलमध्ये 24 वरती. दुसरीकडे आकाश 6 बॉल 20. चला घाई करायची आहे. फ्री हिट आहे तत्पूर्वी. फ्री हिटचा कॉल इकडे मात्र जो की दिला गेलाय. मागचा चेंडू जर बघितला तर नो प्लस 22चा चौका. सात धावांची गरज. फ्री हिट. संपर्क इतका काही खास झाला नाही. धाव स्वरूपी जर बघितला तर 1 धाव इकडे आपण बघतोय मिळतीये. अलॉंग दी कार्पेट जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र स्कोरबोर्डवर जोडताना पाहायला मिळतीये. मोठा फटका खेळणं हे देखील मात्र या मैदानावर काही साधी सोपी गोष्ट नाही आहे कारण की बाउंड्री डिस्टन्स जर बघितलं तर चांगलंच आपण बघतोय बऱ्यापैकी आहे. तुम्हाला जर बघितलं तर टायमिंगचा संगम ताकदीचा मिलाप मात्र जेव्हा होईल तेव्हा जर बघितलं तर या मैदानावरनं षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत या डावात 8 चौकार पाहायला मिळालेत बट षटकार एकच पाहायला मिळालाय. काही का असं ना नाशिक संघाने सांगितलंय की आमची पकड इकडे मात्र आता मजबूत आहे कारण की केवळ आणि केवळ जर बघितलं तर 6ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी नाशिक ॲग्रोक्रॉस 11 या संघाला. उडवलाय फटका हवेत. मिस टाइम आहे आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र स्कोरबोर्डवर जुळतीये. दुसरीचाही कॉल आणि दुसरी देखील मात्र यशस्वीरित्या इकडे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप म्हणजे पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव नव्हती. 1 विकेट आली असं वाटलं की नक्कीच आता वर्ध्याचा संघ आपली पकड मजबूत करेल बट तिथून जर बघितलं तर नाशिकवाल्याने थांबितलं नाही. हम नाशिकवाले भैया हेच मात्र सांगताना आपल्याला पाहायला मिळाले आणि याच फटक्यासोबत लागतोय की काय विजय शिक्का. सामना मात्र इकडे जिंकलाय. चांगली कामगिरी जर बघितलं तर नाशिक संघाने केली आहे आणि नक्कीच आकाशच्या 26
यतींद्रच्या 25 आणि या जबरदस्त बारीक परफॉर्मन्सच्या बळावरती हा सामना मात्र जिंकलाय टीम नाशिक संघाने.